जिल्हा सांगली येथे माध्यमिक शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार माननीय दत्तात्रय सावंत यांनी जतला दिली सदिच्छा भेट। विराज कृषी सेवा केंद्राच्या वतीने केला त्यांचा सत्कार। जत जिल्हा सांगली येथे माध्यमिक शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार व पंढरपूरचे नेते माननीय दत्तात्रय सावंत यांनी आज जत येथील विराज कृषी सेवा केंद्र येथे शिक्षकांची व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी त्यांच्या समवेत माननीय राजेंद्र माळी, माननीय चेअरमन सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था बाळे, संभाजी गावकरे, माजी सभापती मंगळवेढा विलास पाटील सर, बंडू सावंत सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी जत तालुक्यातून माजी मुख्याध्यापक माननीय प्रतापराव शिंदे सर, माजी गट शिक्षणाधिकारी माननीय शिंदे सर, श्री सरगर सर, तसेच त्यांच्या समवेत अनेक शिक्षक मंडळी, श्री वाघमोडे सर आदी यावेळी खास करून उपस्थित होते। यावेळी जत येथील विराज कृषी सेवा केंद्राच्या वतीने माजी मुख्याध्यापक माननीय प्रतापराव शिंदे सर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जंगी सत्कार केला। यावेळी जत तालुक्यासह त्यांच्या समवेत आलेल्या सर्व शिक्षकांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। पाहूया TV1 मराठीने घेतलेला या कार्यक्रमाचा आढावा। माजी प्राचार्य शिंदे सर आज जत तालुक्यामध्ये येण्याचा योग हा 2026ची कृषी निवडणुकी जवळ आलेली आहे। कालावधी कमी आहे, सदिच्छा भेट द्यावी, आपल्या सर्वांच्याबरोबर चर्चा करावी, विचारविनिमय करावा आणि आपण पुढच्या निवडणुकीला आमदार साहेबांच्या सामोरे जात असताना काय आपल्याला कशा पद्धतीने जाता येईल त्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या संदर्भात चर्चा करत असताना आपल्याला पुढच्या पाठीमागच्या वेळेस काय झालं, काय घडलं ते आता शिंदे सरांनी सांगितलेलं आहे। पक्षीय राजकारण झालं, दुःखीय झाले, वगैरे वगैरे सगळं झालेलं झाला, भूतकाळ झाला, परंतु येणाऱ्या आपल्या भविष्यकाळामध्ये पुढच्या असणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना त्यामध्ये काही आपला दुरुस्त करून आपलं पुढे जायचं। कारण आपली भारतीय संस्कृती आपल्याला सांगते की आपण झालं गेलं विसरून पुढे जायचं, तशा पद्धतीने आपण पुढे जायचं आहे। यासाठी सांगायचं एक उद्देश म्हणजे सांगत असताना ज्यावेळेस 2020ला निवडणूक झाली, दुर्दैवानं आमदार साहेबांचा त्या ठिकाणी पराभव झाला थोडक्या मतामध्ये, तिथून सुद्धा जरी पराभव झाला तरी खचून न जाता मी फक्त शिक्षकांसाठी काम करणारा कार्यकर्ता असं समजून तिथून ते आज तागायतपर्यंत एकही दिवस घरामध्ये न थांबता अविरतपणे त्यांचं कार्य सतत चालू आहे। त्यांचं क्लोज होतं, जोपर्यंत आमदार होत नव्हते तोपर्यंत सुद्धा आम्ही त्यांच्याबरोबर होतो, झाल्यानंतर सुद्धा सत्काराला इथपर्यंत आणण्यापर्यंत म्हणजे अतिशय प्रत्येक लहान घटकापर्यंत त्यांचं लक्ष आहे। शिक्षण क्षेत्रातील तर जाण अतिशय, आपण फार सामान्य अनेक प्रकारचे प्रश्न त्यांना माहिती आहेत, परंतु खरंच काय गोष्टी करत असताना मागच्या पंचवार्षिकला सुद्धा सावंत सरांनी, मी स्वतः सर माळी सर स्वतः त्यांचं टीम वर्क होतं, जत तालुक्यात फिरत होतं सुद्धा ह्या 2020च्या निवडणुकीमध्ये सुद्धा अगदी सावंत साहेब असणार आहे। पण आता काही ते पाठिंबाचं न काढता आपण निश्चितपणे 2026च्या की या निवडणुकीला आपण अगदी सगळेजण माझे मित्र आहेत ते जवळजवळ आता की बरेच जण आता मी रिटायर झालेले पण सर आहेत की आमची मुलं आहेत, ते सगळ्यांनी मिळून आपण की 2026च्या निवडणुकीमध्ये की अगदी सरांना यावेळेला निश्चितपणानं आपण ती खुर्चीवरती बसवायचं आहे। जे पुढं काय करायचं आहे ह्याच उद्देशाने मी बोलतो। शिंदे सरांनी मला सांगितलं त्याच्यामध्ये की सावंत साहेबांचं हे कार्य फार मोलाचं आहे आणि महत्त्वाचं आहे। माजी आमदार असताना किती कामं करतात, किती धडपड करतात ते आम्ही अगदी आमच्या डोळ्यानं बघितलं। ज्यावेळेला 8 आणि 7 जुलैला आम्ही मुंबईमध्ये पावसात आंदोलनात होतो, तर आमदार साहेबांनी रात्री पवार होते त्यांच्यासोबत मुक्कामला होते, म्हणजे ते आमदार नाहीत पण ह्या विरांगण शिक्षकासाठी किंवा शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी किती म्हणजे प्रयत्नशील आहेत हे त्यांचं काम बघण्यासाठी। आणि अशा माणसांना, अशा साहेबांना जर आपण आपल्या आमदार सरांचा काहीच फोन आला काम होतं ते साहेबांना व्हिडिओ काढून आलो आणि खरोखरच आहे त्या जत तालुका हा आपल्या जिल्ह्यामध्ये मोठा आहे, जवळजवळ 96 शाळा आहेत। हा सगळ्या 2005 पासून आम्ही विमानराम शाळेवर काम करतोय, माझे मुख्याध्यापक आहेत, बरेचसे आम्ही त्यावेळेसपासून संघटनेमध्ये कार्यरत आहोत।
अगदी नागपूर आंदोलन असेल, औरंगाबादचं असेल, पुणे संचालकवरती असेल, वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आदरणीय सावंत सरांनी भेट दिलेली आहे. अगदी पुण्यापासून मुंबईपर्यंतचा पायी दिंडी प्रवास असेल, प्रत्येक प्रवासामध्ये ते त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा साक्षीदार आहोत. म्हणजे संस्थांना 3% अगदी दुसरी अनुदान दिलं, जे 12% मिळत होतं ते प्रश्न राहिलेले आहेत. त्याचबरोबर शिक्षकांच्या भरतीचे प्रश्न आहेत. शिक्षकेतरचा प्रश्न सुटला म्हटला, पुन्हा ते जे करून स्थगिती केली. त्याचबरोबर सेवक संघाची मान्यतेचे प्रश्न आहेत. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. आणि पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना मर्यादा पडतात. ते पक्ष सांगेल तसं त्यांना गप्प बसावं लागतं. हे जर शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सुटायचे असतील तर शिक्षण चळवळीतला माणूस पाहिजे, ज्यांनी ते आंदोलनाचे चटके खाल्ले, ज्यांनी या शिक्षण क्षेत्राचा अभ्यास केलेला आहे, अशा पद्धतीची माणसं तिथं पाहिजे. प्रत्येक वेळी जर आपण हे पक्षीय राजकारण जर करत बसलो तर आपल्या शिक्षण क्षेत्रातली परिस्थिती आणखी चिघळत जाईल, आणखी बिघडत जाईल. सध्या परिस्थितीच अशी आहे की शिक्षण वाचवणं गरजेचं आहे. गरिबांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा, श्रीमंतांच्या मुलांसाठी वेगळ्या शाळा निर्माण होत आहेत आणि भविष्यामध्ये सर्वसामान्यांचं शिक्षणच संपेल अशी पण गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आवर्जून सावंतांना सांगतो की इथं जी आता माणसं आहेत सर, ती तालुक्यामध्ये शब्द टाकला तर शब्द त्यांच्या शब्दाला किंमत असलेली सगळी माणसं आहेत. ते संस्थेअंतर्गत शिक्षकाच्या ऐकून म्हणा, आमचे म्हणा, संस्था म्हणल्यानंतर मुख्याध्यापक आणि किंवा शिक्षक आणि संस्था यांच्यामध्ये काहीतरी असतंच. त्या प्रश्नामध्ये सुद्धा साहेबांनी लक्ष घालून, ते लक्ष नुसतं लक्ष नाही तर ते प्रश्न कधीच लावण्याचं काम नेणारा आमदार कोण असेल दत्तात्रय सावंत सगळं. आणि दुर्दैवानं चितोळे सर मागच्या 25 वर्षामध्ये विधानसभेत म्हणजे विधान परिषदेत शिक्षक आमदार जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा दुर्दैवानं त्यांना थोडक्यामध्ये काय संधी मिळाली नाही, त्यामुळं पराभव पत्करावा लागला. पण सध्याचे शिक्षक आमदार काय करते, कुठं असतील तर आता शिक्षक आमदारांचं नाव काय आहे तिथून चर्चा आहे. आता आम्ही सुद्धा सांगू शकत नाही सध्या विद्यार्थी शिक्षक आमदार कोण आमच्या मतदारसंघात नाव काय हे माहित नाही. असा माणूस शिक्षणाचे प्रश्न काय सोडणार आहे. म्हणजे अशा माणसाला निवडून न देता पुढे भविष्यामध्ये आणखी परत इलेक्शन निवडणुका लागणार आहेत, पुढे आपल्याला जायचं सामोरं. खरोखर शिक्षकांचे प्रश्न असतील, शाळेचे प्रश्न असतील, ते मांडणारा आमदार आपल्याला पाहिजे. आणि त्या दृष्टीनं आमदार साहेबांची पुढील वाटचाल चालू आहे. पुढील आता इलेक्शन पुढच्या माणसं किती आहेत मला कधी माहित नाही, कधी 26ला इलेक्शन चालू आहे. साहेबांची आमदार साहेबांची त्या दिशेनं वाटचाल चालू आहे. त्या दिशेनं प्रत्येक शाळेमध्ये जाणं, प्रत्येक तालुक्यामध्ये जाणं, सर्व शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या संस्थेचे प्रश्न असतील अडीअडचणी जाणून घेणं आणि ते शक्य असेल तिथं त्या ठिकाणी विधान परिषदेमध्ये मांडणं, मंत्रालयामध्ये मांडणं, हे काम करणारा कोण व्यक्ती म्हणून असेल तर सावंत साहेब आहेत. आणि त्या हिशोबानं त्यांनी आता सध्या जी धावता दौरा जो आहे जत तालुक्यात असतील. आणि सांगायला म्हणजे पत्रकाराचा फार अवघड प्रश्न आहे. हा मतदारसंघ इतका मोठा आहे, म्हणजे बाकीचा एखादा मतदारसंघ जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारचं मतदारसंघ एक तालुक्यामध्ये झालं, पण हा विखुरलेला शिक्षक आहे सगळं. त्याच्यामध्ये सांगली जिल्हा आहे, सोलापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, पुणे आणि सातारा, 5 जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या पण पोहोचायचं शिंदे साहेब. आणि त्या शिक्षकांची मतं घ्यायची, त्यांच्या पण आपली पोहोचवायचं म्हणजे कार्य पोहोचवायचं एवढं सोपं काम नाही. तरी सुद्धा मागच्या 25 तेवढे मागच्या आमदार साहेब पोहोचले होते आणि ते निवडून पण आणले होते. दुर्दैवानं मागच्या वेळी काय झालं, काय घडलं, काय माणसं काय माहित नाही, परंतु दुर्दैव आमचं की आम्हाला आमदार साहेब म्हणून त्यांनी निवडून देता आलं नाही. परत माझी सर्वांना एक विनंती आहे, आता वेळ एकदा गेली पण आता समजलं ना आपलं काय आमदार काय काम करते. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी जोमानं आपण या ठिकाणी आमदार निवडून आणण्यासाठी तळमळीनं साहेबांच्या आमदार साहेबांच्या आपण तालुक्यामध्ये आपल्या परीने जेवढं शक्य असेल, आता जत तालुक्यात असेल आम्ही आमच्यापर्यंत जत तालुक्यात साहेब आमच्या नेटवर्क जिथेपर्यंत आहे तिथे पण आम्ही प्रयत्न करू. बाकीच्यांनी आपल्या प्रत्येकाने आता सगळ्याच या ठिकाणी दिग्गज मंडळ आहे, माझ्या दिग्गज मंडळ आहे, त्यांनी आपापल्या नेटवर्कमध्ये आपलं थोडंसं आपल्याला सहकार्य केलं तर निश्चितपणे पुढच्या 25 26ला आपण त्या ठिकाणी विजय व्हायला आपल्याला काय अडचण सर्वस्व येणार नाही. आणि गावकरी आपण सांगितलं सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्नशील राहावं, प्रयत्न करावे अशी माझी एक वैयक्तिक तळमळ आहे. कारण त्यांना मी जवळून बघितले 35 वर्ष सेवेमध्ये सरकारला असताना. तर या ठिकाणी माझा एक योगा म्हणावं लागेल की मला या ठिकाणी आमदार साहेबांनी 2 मिनिटं आमची येण्याची संधी दिली तालुक्यामध्ये आणि वेळ दिला, त्याबद्दल मी आमच्या सगळ्याच तालुक्यातील सगळ्याच या शिक्षक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मी आभार मानतो. माझी
खासदार आहेत. या मतदारसंघात कोणीही कितीही जरी म्हणत असेल की मी पोचतो किंवा पोचलो तर ते थोडंसं उणे राहतं. मी 25 वर्ष झालं. आज योगायोगानं सरांनी युतीच्या काळाचा पाठीमागचा उल्लेख केला. त्या युतीच्या काळात 96 साली मान्यता मिळालेली माझी शाळा आणि त्या शाळेला अनुदान मिळत नाही त्या उद्देशानं पुढे निघालेलो मी. आणि त्याच्या अन्वये मी माझे सहकारी, मग तालुका, जिल्हा, बाहेर, मग राज्य, हे असं करता करता हा माहोल राज्याचा बनून गेला आणि या राज्यामध्ये एक विचार घेऊन संघटन उभं राहिलं. पण जरी संघटन, जरी विचार, जरी व्यक्ती एकत्र जरी आलो तरी पोहोचणं छोटी गोष्ट नाही. मी ज्या गाडीत आज आलोय त्या इनिवा कंपनीची ही 3री गाडी. तिच्या अगोदर 2 बोलेरो. म्हणजे चळवळ सुरू झाल्यापासून माझ्या 4 व्हीलर अशी ही 5वी गाडी आहे. स्क्रॅपला जाते माझी गाडी. गाडी कोण घेत नाही माझी. कारण हा प्रवास दररोज किमान 300 किलोमीटर किमान होतो. तो 600-700 किलोमीटरला जातो. ही बाब अवघड असली तरी एकदा मान्य केली आणि व्रत म्हणून स्वीकारलंय. त्याच्यामुळं काय तुम्हाला कोणाला सांगून काय ते कमी करायचं नाही, होत नाही. ते फक्त तुमच्या समोर ठेवायचं उद्देश इतकाच आहे की बंधूंनो, मी आमदार होण्यासाठी 96 साली काही शाळा नव्हती किंवा काढलेली नव्हती आणि ती काय विषय नव्हता. तुम्ही मला सगळ्यांनीच या 5 जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनींनी मतदान केलं. एक शिक्षक म्हणून मला मतदान केलं आणि मी निवडून आलो. 6 वर्ष आपण जे जे करता येईल, जे जे चांगलं असेल, जे जे आपल्याला कळालं ते आपण ताकदीने केलं. ते केल्यावरती पण लोकशाहीमध्ये काय घडतं हेही समोर 20 साली पाहिलं. काय घडलं याच्या खोलात गेलो तर वेळ लागेल. फक्त एक सांगतो 2 वाक्याचं की माझा पराभव झाला नाही. बोगस मतदान पुणे शहरामध्ये कात्रज नावाच्या बूथला 6000 नोंदलं गेलं. सर म्हणजे हा आपला सांगली जिल्हा आहे. या सांगली जिल्ह्याचं पत्रकार महोदय एकूण मतदान फक्त 5,500 आहे. फक्त 5,500 आणि एका बूथवर 6,000 मतदान नोंदलं. आता अजून खोलात जात नाही. मी गेलो की पश्चाताप होईल अनेकांना की काय कसं का याची उत्तर नाहीत मिळणार. इतकं वाईट क्रूर पद्धतीने हे सगळं घडलं की ज्याचं शब्द अजून पण मी शोधतोय कसं लिहायचं म्हणून, पण ते अजून पण मला शब्द मिळत नाही. इतक्या क्रूरतेनं शिंदे सर आपला पराभव केला गेला. कारण आपण शिक्षक होतो, आपण शिक्षकासाठी होतो, आपण शिक्षकांच्यासाठी तिथं एक टीम बनवली होती आमदारांची आणि आपण विधानमंडळामध्ये आपण प्रचंड मोठा आवाज बनवला होता. तो सर सहन झाला नाही कुणाला तर नाही, कुणाला होय कुणाला वाटला ही शोधावं लागतंय. कारण सगळेजणच, कारण माझ्या विरोधात सरकारी होतं आणि माझ्या विरोधात विरोधकही होते. मी अपक्षीच राहिलो, मी अपक्षीच होतो आणि बंधूंनो तो विषय मात्र काढला. तरी सुद्धा मी निवडून आलो सावंत सर. त्यावेळेला मला पहिल्या पसंतीची 8,500 मतं होती. मला यावेळेस 12,500 मतं मिळाली. 20 साली 4,000 ज्यादा मिळाली. सर एकूण मला 15,514 मतं होती नंतरच्या पसंतीसही. आणि 20 साली सुद्धा मला 15,500 वर 100-200 झाली असती, एवढीच मतं होती. माझं मत जी स्वाभिमानी होती, जी सोबतीलाच होती, जी म्हणजे विचार चळवळ म्हणून होती, ती राहिली. तिला काही प्रॉब्लेम आला नाही. पण समोरचं मतदान हे म्हणजे सरांनी सांगितलं की फार कॉन्फिडन्स होता. तुमचा कॉन्फिडन्स बरोबरच होता, पण त्याला फक्त दगा कुठं झाला तर एक बोगस आणि दुसरी गोष्ट सगळं एकत्रीकरण झालं. मतांचं कारण कसं होत असतंय, नाही म्हणतो उमेदवाराला मतं उभारलेल्या पडत असतात. एकूण 35 उमेदवार होते सर. सांगलीतच परवा सर सोसायटीत कार्यक्रम झाला शिक्षण सेवक मध्ये, तिथं एक उमेदवार मला भेटला आणि भाऊकी काय म्हणले माहिती आहे ती, सर म्हणले मी तुमच्या विरोधात 20 ला लढलो होतो, मला तो पश्चाताप फार होतोय, सहनच होत नाही, म्हणून आज तुम्हाला भेटायला आणि 100% मी तुम्हाला सोबत देणार आहे.
मी म्हणलं काय सर, मला थोडं विश्लेषण करून सांगितलं सगळ्याला कळेल. तर म्हणले सर असा विषय होता की आम्ही बाहेरून आलेलो एसटी संवर्गातील सगळे बांधव आहोत आणि आमचं संघटन प्रबळ व्हावं म्हणून म्हणले मला इथं आमदार व्हायचं होतं. म्हणलं आनंद आहे, म्हणलं लोकशाही आहे, वाटलंच पाहिजे सगळ्याला. आणि त्या पद्धतीने तुम्हाला वाटलं चांगलं आहे म्हणलं. तर म्हणले आता नाही, आता म्हणले 5 जिल्ह्यातले मी 1 केलेत आणि सगळा म्हणले समूह तुमच्या पाठीमाग मी लावलायच अगोदर, तुम्हाला जिकडे जाईल तिकडे जाणवल सुद्धा. म्हणजे अशा पद्धतीनं माणसं आपल्याला आत्ता लागली एकत्र व्हायला. त्या सगळ्या 35 उमेदवारांपैकी 34 उमेदवार निवडून आलेले उमेदवार जर बाजूला केले तर सगळे बाकीच्या उमेदवाराला सर 10 माणसांचं सही निशी आपल्याला अनुमोदन लागते फॉर्म भरायला. आणि सर 4 मत पडलेले उमेदवार ज्यांनी सह्या केल्या 10 जणांनी, त्यांनी 6 जणांनी मदत केली. सर एक डेक्कन एज्युकेशन पुण्यातली संस्था आहे मोठी, त्या एज्युकेशन सोसायटीचा 2 इलेक्शन झालं उमेदवार उभा राहतो. आताही त्याने घोषणा केली आहे मी आहेच म्हणून. त्याला पहिल्या वेळेस 34 पडली होती आणि आता काय तर 23 पडली होती नंतरच्या इलेक्शन मध्ये. म्हणजे सर उभा राहणारी माणसं कधी समोरच्याशी किंवा समोरचा त्यांच्याशी रिॲक्टच होतो का नाही, हाही मोठा चिंतेचा सिद्धेचा विषय आहे. आणि त्यामुळं मतच सर विभागली झालेली ही उमेदवार कुठं 50 आणि 100 वरच बाद झाली आणि समोरच्या उमेदवाराला सगळी महाविकास आघाडी 5 जिल्ह्यातले पालकमंत्री आणि ताकद सरपंचापर्यंत सगळी खाली आली. आमदारांतर लावलीच पाहिजे, ते त्यांच्या इमेजचा विषय असतो, ती लावलीच गेली सगळीकडे. आणि त्या पद्धतीने सर हा सगळा विषय झाला. त्यामुळे आपल्या कॉन्फिडन्सला दगा बसला, पण तो दगा चळवळीला कधी बसू शकत नाही. दत्तात्रय सावंत निवडणुकीत हरू शकतो, पण दत्तात्रय सावंत काही कामासाठी थांबायचं कारण नाही. कारण आमदार केल्यामुळे काही 4 दरवाजेची आताच माहिती झाली, त्याच्यामुळे ते ठोठावायला काही ताकद आपल्याला काही कमी नाही. तेवढी ताकद सपोर्टली मोठी आहे. त्यामुळे आपण ते करू शकतोय. आपण आज काय उद्या काय त्याच्यापेक्षा आपण जी भूमिका पाठीमागे घेतली आहे तीच आपली शेवटच्या श्वासापर्यंत राहील अशा पद्धतीची चळवळ घेऊन आपण निघालोय. आज खरं तर फार आज माली सर वगैरे म्हटले Press the bell icon on the YouTube and never miss another update.